आज आम्ही तुम्हाला अमरावतीमधील एका महत्त्वाच्या ठिकाणी घेऊन जात आहोत जिथे शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी येतात। ती जागा म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड। परंतु यार्डमधील सध्या स्थिती पाहता स्वच्छतेचा अभाव आणि साचलेल्या पाण्यामुळे इथले वातावरण अत्यंत वाईट झाले आहे। याबाबत सविस्तर माहिती पाहूया। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा फळ बाजार आणि भाजी बाजार, जिथे दररोज शेकडो शेतकरी आपला ताजा कृषी माल घेऊन येतात। आज तोच बाजार अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे। यार्डमधील परिस्थिती इतकी भयावह आहे की कुजलेल्या फळांचा वास आणि सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना नाकाला रुमाल लावल्याशिवाय फिरणेही कठीण झाले आहे। येथील अडत्या व्यापाऱ्यांनी सिटी न्यूजशी बोलताना आपली व्यथा मांडली आहे। मंसूरी फ्रूट कंपनी में लहसुन है अपना 40-45 साल से 1976 में यहाँ मार्केट आया। जब से 1% का भी यहाँ पर सुधार है नहीं। पूरा अमरावती शहर बोलो, ज़िला बोलो, पूरा मार्केट में आप वीडियो बनाकर देखो, हर जगह कीचड़ और परेशानी है। गोमूत्र का और कीचड़ का धोया हुआ फल फ्रूट सब्जी सबके सब खा रहे, पूरा बीमारी का धन है। यहाँ पर कोई भी एक अच्छा आदमी भी यानी बगैर मास्क लगाए, नाक पर हाथ लगाए घूम सकता नहीं, इतना कीचड़ होता मार्केट में। और 1% की भी फैसिलिटी यहाँ पर प्रशासन देता नहीं। जबकि यहाँ पर आज से 20 साल पहले, 15 साल पहले यहाँ पर जब केस हुआ था, फ्रूट दलाल यूनियन जीती थी, तो कोर्ट का आदेश हुआ था कि इनको अच्छे से अच्छी फैसिलिटी कर दो, लेकिन उन्होंने 1% भी कुछ भी डेवलपमेंट करे नहीं। हर साल प्रशासन के इलेक्शन होता और मेंबर आते, कैंडिडेट आते, चुनकर बस आश्वासन देते, बस जीत के बाद में सब अपना अपना खा पी के बरोबर कर देते। आम्ही इथे नरकमय जीवन जगतो आहे असे ते म्हणाले। एकीकडे बाजार समितीचे सचिव पवार स्वच्छता चांगली असल्याचे दावे करीत असले तरी वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। यहाँ की स्थिति तो अभी आप भी देख रहे हैं, बहुत खराब स्थिति हो चुकी है। ये बरसात में ज़्यादा बारिश में थोड़ा सा पानी आया तो इस तरह का कीचड़ हो जाता है। यहाँ से आने जाने वालों को, हमको जैसा आप आए, आपको कितनी तकलीफ हो यहाँ आने के लिए। आप ही सोच सकते हैं कि आपको यहाँ आने के लिए कितनी तकलीफ हुई। उसी तरह यहाँ हर इंसान को आने जाने में तकलीफ हो जाता है। यहाँ कचरा पड़ा हो रहता है, वो डेली उठा लेना चाहिए। वो बरसात के पानी में फिर उससे और गंदगी होती, पानी यहाँ पे रुक जाता, पानी थम जाता। उसके लिए जैसा साफ़ सफाई ज़रूरी है। ये इससे पूरी जैसा बीमारी भी फैल सकती है, वो तो सब आपको भी पता है। आप किस तरह से यहाँ आए, आपको कितनी परेशानी हुई यहाँ आने के लिए। ये कॉटन मार्केट में बस यही एक बहुत बड़ा प्रॉब्लम है। ये सॉल्व हो जाए तो अच्छा हो जाएगा। बाकी और लोग गंदगी भरा फल फ्रूट खा रहे हैं ऐसा लग रहा है। नहीं, गंदगी भरा फल फ्रूट तो नहीं खा रहे हैं लोग साहब, तो लेकिन असर पड़ता है थोड़ा बहुत सा। उससे गंदगी से कीटाणु फैलते हैं, जरासीम फैलते हैं। यहाँ तक के सब्जी बाज़ार से भी आप आए होंगे जाके, सब्जी बाज़ार में भी ऐसी है और यहाँ फल फ्रूट मार्केट में भी ऐसी है। सिर्फ बारिश आ जाता है जब यहाँ पे इतना जैसा गंदगी हो जाती है। बस ये यहाँ पे स्वच्छता अभियान आप चला लीजिए। बाजार समितीच्या बाहेरून येणारे पावसाचे पाणी यार्डमध्ये साचते आणि त्याला बाहेर पाडण्यासाठी जागाच नाही अशी परिस्थिती आहे। मोठे रस्ते झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट बाजार समितीत घुसते, ज्यामुळे अडते व्यापारी, शेतकरी आणि मजूर सर्वच त्रस्त झाले आहेत। विशेष म्हणजे बाजार समितीमधील स्वच्छतेचे कंत्राट स्वराज बेरोजगार संस्थेला देण्यात आले आहे। मात्र येथील व्यापाऱ्यांच्या मते कंत्राट असूनही स्वच्छतेची कामे योग्य प्रकारे होत नाही। यामुळे शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। ही परिस्थिती केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर कृषी मालाच्या गुणवत्तेसाठीही धोकादायक ठरू शकते। बाजार समितीमध्ये पावसाळ्याचे दिवस सुरू आहे आणि या दिवसामध्ये रोगराई पसरण्याची जास्त शक्यता असते। बाजार समितीचं चित्र बघितलं तर इथे भाजी मार्केटमध्ये ज्या प्रकारे घाण आहे आणि अस्वच्छतेचं वातावरण आहे, या संदर्भामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती काय प्रयत्न करते? बाजार सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि बाजारमध्ये जे ओला कचरा वगैरे जो निघून राहिला, त्याची रोज बाजार संपल्यानंतर दुपारी 2 नंतर पूर्ण उचलण्याची कारवाई ठेकेदारामार्फत करण्यात येते। आणि रात्रीचा बाजार परत सुरू झाल्यामुळे आणि जे घाण निघते ते अजून जशी आहे तशी साचल्या जाते आणि ते दुसऱ्या दिवशी त्याचं पूर्ण विल्हेवाट लागल्या जाते। परंतु स्थानिक जे फळ विक्रेते आहेत, आम्ही काही फळ विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्यांनी म्हटलं की इथे स्वच्छतेचे पैसे घेतले जातात, सेल्स घेतले जाते, परंतु स्वच्छता होत नाही। इथे बाजार यार्डमध्ये आलेला अडत्यांकडे आलेला माल, सडका माल,
बाजार यार्डातील दलाल लोक सर्व एका ठिकाणी जमा करतात आणि तो नंतर पूर्ण साफ ठेकेदारामार्फत पूर्ण ट्रक वगैरे सांगून महानगरपालिकेचे कंपोस्ट डेपोवर नेण्यात येतो। आज आणि आता या 2-3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे काम करत असताना पावसाचा अडथळा येतो, त्यामुळे थोडं मागं पुढं होते, परंतु पूर्ण यार्डमधील पूर्ण कचरा उचलला जाते। बाजार समितीमध्ये काही व्यापाऱ्यांनी हे सुद्धा म्हटले की आपण जे भाजीपाला घेऊन जातोय अमरावतीकर घरी ते म्हणजे खराब पाण्यातून म्हणजे अस्वच्छ पाण्यातून धुतल्या जाते आणि ते भाजीपाला अमरावतीकर खातात। इथे आणणारा शेतकरी हा माल धुवून त्याच्या जाग्यावरून धुवून वगैरे साफ करून आणतो। इथून गेल्यानंतर बाजार समितीचे अडते बाजार समितीत माल साफ करत नाही, परंतु त्याची ग्रेडिंग करून सर्व जे खरीददार लोक विकत घेतात यार्डमधून बाहेर नेल्यावर ते साफ करतात। बाजार समितीत माल साफ करत नाही। अजून येणाऱ्या काय प्रास्ताविक योजना आहे म्हणजे ज्यापुढे शेतकऱ्यांना आडत्या व्यापाऱ्यांना या संपूर्ण वातावरणात सुधारणा होईल आणि अजून चांगला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणं? हा बाजार डेव्हलपमेंटकरिता संचालक मंडळाचे प्रयत्न चालू आहे आणि झालं कसं आहे, बाजाराचे आता रोड जे आहे काँक्रीटचे रोड झाले असल्यामुळे ते उंच झालेले आहे। उंच झाला बाजार हा खाली गेलेला आहे, म्हणजे याचं जे पावसाचं पाणी येते बाहेरचं ते पूर्ण बाजारात येते आणि बाजारातून निघण्याकरिता मार्ग नाही आहे। ते AMCचा जो नाला आहे तो बाजार समितीच्या उंचीपेक्षा वर आहे, त्यामुळे इथलं पाणी निघत नाही, त्यामुळे पाणी निघायला वेळ लागते आणि बाजार समितीचं संचालक मंडळ सदर बाजार डेव्हलपमेंटचे प्रस्ताव त्यांनी सादर केलेला आहे। तो मंजूर आल्यानंतर बाजार समितीचं डेव्हलपमेंट होईल। नाल्याचं पाणी मग काढण्यासाठी काय सुविधा करणार आहे? बाजार समितीचा एक पंप आहे। बाजार समितीत जर पाणी साचणे चालू झाले तर तो पंप चालू करून बाजार समितीतील पाणी नाल्यात सोडण्यात येते। अमरावती APMC मधील ही परिस्थिती गंभीर आहे आणि यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे। स्वच्छतेच्या अभावामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिक सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासन यावर काय उपाययोजना करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।